नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझे नाव राहुल, वय 32 वर्षे. मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय आणि बऱ्यापैकी गजबजलेल्या सोसायटीत मी राहतो. माझं जग तसं खूप लहान आहे. मी एका छोटासा ऑनलाईन बिझनेस चालवतो. घरूनच काम असल्यामुळे माझा बहुतेक वेळ हा खोलीतल्या त्या लॅपटॉपसमोर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जातो. दिवसभर क्लायंटशी चॅट करणं, ऑर्डर्स मॅनेज करणं, कुरिअरवाल्यांशी बोलणं आणि कधीकधी तर रात्री उशिरापर्यंत कामाचे ईमेल्स तपासणं, हे माझं रोजचं चक्र होतं. या चक्रात मी इतका अडकलो होतो की बाहेरची दुनिया काय आहे हेच मी विसरून गेलो होतो. माझं आयुष्य एकदम एकसुरी आणि निरसं झालं होतं. ना कोणी हक्काची मैत्री, ना संध्याकाळी चहा प्यायला सोबत एखादा जवळचा मित्र. फक्त काम, घर आणि मी. कधी कधी रात्री खिडकीतून बाहेर पाहताना वाटायचं की आपण या एवढ्या मोठ्या शहरात असूनही किती एकटे आहोत. पण म्हणतात ना, आयुष्यात एखादी व्यक्ती अशी येते जी तुमच्या जगण्याची पद्धत बदलून जाते, भलेही ती तुमच्या आयुष्यात कायमची राहणार नसेल. माझ्या बाबतीतही असं काही घडलं. आमच्याच बिल्डिंगमध्ये 7व्या मजल्यावर 702 नंबरचा एक फ्लॅट आहे. तिथे अमित आणि त्याची बायको प्रिया राहतात. अमित साधारण 38 वर्षाचा असेल. उंच देखणा आणि कॉर्पोरेट जगात काम करणारा एक यशस्वी सेल्स मॅनेजर. त्याचा जॉब असा होता की त्याला महिन्यातून किमान 15 ते 20 दिवस तरी कामानिमित्त मुंबईबाहेर इतर राज्यात फिरावं लागायचं. अमित स्वभावाने वाईट नव्हता. जेव्हा कधी ग्रोसरी आणताना किंवा पार्किंगमध्ये तो दिसायचा, अगदी हसून बोलायचा. पण त्याच्याकडे कधीच कोणासाठी जास्त वेळ नसायचा. तो नेहमी कुठल्या तरी घाईत असायचा. हातात लॅपटॉप बॅग घेऊन धावतानाच तो दिसायचा. त्याच्या या धावपळीच्या आयुष्यात त्याची बायको प्रिया मात्र मागे सुटली होती. प्रिया 29 वर्षाची. ती कशी होती हे सांगायला शब्द कमी पडतील. ती दिसायला खूप साधी पण कमालीची सुंदर होती. लांब काळेभोर केस, हलकी सावळी रंगत आणि मुख्य म्हणजे तिचे डोळे. तिच्या डोळ्यात एक असा मऊपणा आणि संतपणा होता की तिच्याकडे पाहिलं तरी माणसाचं अस्वस्थ मन शांत व्हावं. प्रिया जास्त कोणामध्ये मिसळायची नाही. ती सुद्धा घरूनच काहीतरी ऑनलाईन फ्रीलॅन्सिंगचं काम करायची. पहिली भेट आणि शेजार धर्म. मी तिला पहिल्यांदा सोसायटीच्या गार्डनमध्ये पाहिलं होतं. ऑक्टोबर महिन्याची एक सुखद संध्याकाळ होती. हवेत हलकासा गारवा जाणू लागला होता. मी कामाचा कंटाळा आला म्हणून खाली फेरफटका मारायला गेलो होतो. गार्डनच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाकड्यावर ती एकटीच बसली होती. तिच्या हातात एक मराठी कादंबरी होती. ती वाचनात गुंग होती. मी जेव्हा तिच्या बाकड्याच्या जवळ गेलो तेव्हा माझ्या पावलांचा आवाज ऐकून तिने मान वर केली. आमची नजरानजर झाली. तिने अत्यंत ओळखीचे आणि हलकंसं स्मित हास्य केलं. ती म्हणाली, "नमस्कार, तुम्ही राहुल ना? अमितने एकदा तुमचा उल्लेख केला होता." मी थोडा आश्चर्याने तिथेच थांबलो. "हो, मी राहुलच. आणि तुम्ही प्रिया, बरोबर ना?" तिने मान डोलावून होकार दिला. त्या संध्याकाळी आम्ही तिथेच उभे राहून साधारण 10-15 मिनिटे बोललो. गप्पा अगदी सामान्य होत्या. सोसायटीतील वातावरण, मुंबईचा पाऊस आणि अमितच्या सतत होणाऱ्या ट्रिप्स. तिचा आवाज इतका संत आणि सुसंस्कृत होता की मला ऐकत राहावंसं वाटत होतं. बोलताना ती अधूनमधून नजर खाली झुकवायची. घरी परत जाताना माझ्या मनात एक विचार येत होता की एवढ्या मोठ्या घरात ही मुलगी दिवसभर एकटी कशी राहत असेल. पण शेजारी म्हणून मी जास्त विचार करणं योग्य नव्हतं. त्या पहिल्या भेटीनंतर आमची ओळख वाढू लागली. जेव्हा अमित शहराबाहेर असायचा तेव्हा प्रियाला घरात काही ना काही तांत्रिक अडचणी यायच्या. कधी सोसायटीचं ऑनलाईन वीज भरताना अडचण यायची, कधी गॅस पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम असायचा, तर कधी वायफाय राऊटर बंद पडायचा. अशा वेळी ती संकोच करत मला फोन करायची आणि मीही शेजार धर्माच्या नात्याने लगेच तिच्या मदतीला धावून जायचो. एक दिवस सकाळी 9च्या सुमारास मला तिचा फोन आला. तिचा आवाज थोडा गोंधळलेला वाटत होता. "राहुल, सॉरी हां, सकाळ सकाळी डिस्टर्ब केलं. पण घरात सकाळपासून लाईट नाही. शेजाऱ्याकडे आहे. बहुधा माझ्या फ्लॅटचा फ्यूज गेलाय की काय समजत नाहीये. अमितही बेंगलोरला गेलेत. तुला जमेल का रे बघायला?" "हो, नक्कीच. मी 5 मिनिटात येतो," मी म्हणालो आणि लगेच 7व्या मजल्यावर गेलो. मी बेल वाजवली. दार उघडताच प्रिया समोर उभी होती. तिने अगदी साधा पिवळा सलवार कमीज घातला होता. तिचे केस ओले होते आणि पाठीवर मोकळे सोडलेले होते. जणू ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली असावी. मला पाहताच ती हसली आणि म्हणाली, "आलास? खरंच खूप थँक. तुला कामातून उठवून आणलं मी." "अरे नाही, त्यात काय एवढं.
घरात काम करत बसून मलाही कंटाळा आला होता. असं म्हणत मी आत गेलो. तिचा फ्लॅट अतिशय व्यवस्थित लावलेला होता. हॉलमधल्या सोफ्यावर तिचं एक अर्धवट वाचलेलं पुस्तक पडलं होतं आणि स्वयंपाकघरातून नुकत्याच उकळलेल्या आल्याच्या चहाचा सुंदर वास येत होता. मी मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेला फ्यूज बॉक्स उघडला. तिथे टेस्टर लावून पाहिलं तर एक वायर शॉर्ट सर्किट होऊन जळाली होती. मी खिशातून स्क्रूड्रायव्हर काढला आणि ती वायर नीट करू लागलो. मी काम करत असताना प्रिया अगदी माझ्या शेजारी उभी राहून पाहत होती. ती इतकी जवळ होती की तिच्या ओल्या केसातून येणारा मोगऱ्याचा तो हलकासा सुवास थेट माझ्या मनाला भिडत होता. त्या क्षणी माझ्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण झाली. पण लगेच मी स्वतःला आतून टोकलं. राहुल, सावर स्वतःला. ती दुसऱ्याची बायको आहे, तुझी शेजारी नाही. काय विचार करतोस तू? मी कसाबसा माझा ताबा मिळवला आणि फ्यूज नीट केला. घरातले पंखे आणि दिवे लगेच चालू झाले. चला, झालं काम, मी हसून म्हणालो. खूप खूप थँक्स राहुल. आता चहा तयारच आहे. एक कप चहा घेऊन जा ना प्लीज. एवढा वेळ दिलास माझ्यासाठी, तिने अत्यंत आपुलकीने आग्रह केला. मनाची संवाद आणि वाढती जवळीक, तिचा तो आग्रहाचा स्वर मी नाकारू शकलो नाही. आम्ही दोघे हॉलमधल्या सोफ्यावर समोरासमोर बसलो. चहाचा कप हातात घेत तिने एक दीर्घ श्वास घेतला. आम्ही नेहमीच बाहेर असतात. कधी कधी ना या शांत घरात मला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येतो. इतकं एकटं वाटतं. तुला कधी असं वाटतं का रे राहुल? तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. मी चहाचा घोट घेतला आणि खिडकी बाहेर पाहत म्हणालो, वाटतं ना प्रिया, माझं तर काम घरूनच आहे. दिवसभर या चार भिंतीत मी स्वतःशीच बोलत असतो. कामात असलो की वेळ निघून जातो, पण रात्री जेव्हा काम संपतं आणि शांतता पसरते तेव्हा तो एकटेपणा अंगावर येतो. माझं हे बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यात एक वेगळाच ओलावा आला. तिला असं वाटलं की तिच्या मनाचं दुःख समजणारं कोणीतरी सामने बसलं आहे. ती म्हणाली, तू खूप चांगला आहेस राहुल. अमित नेहमी म्हणायचा, राहुल खूप समजूतदार मुलगा आहे. त्याला काही अडचण आली की सांगत जा. खरंच आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. त्या दिवशी आम्ही चहा पिता पिता जवळजवळ तासभर बोलत होतो. तिने तिच्या कॉलेजच्या दिवसाबद्दल सांगितलं, तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. मीही तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि जुन्या ब्रेकअपच्या जखमाबद्दल सांगितलं. ती जेव्हा हसायची तेव्हा तिच्या डाव्या गालावर एक छोटीशी खळी पडायची. घरी परत येताना माझ्या मनात विचार आला, अमित किती भाग्यवान माणूस आहे. त्याला इतकी साधी, सुंदर आणि मनाची श्रीमंत बायको मिळाली. त्या दिवसापासून आमच्यातली औपचारिकता संपली आणि एका निखळ मैत्रीची सुरुवात झाली. कधी मी घरी बनवलेली स्पेशल फिल्टर कॉफी तिच्यासाठी घेऊन जायचो, तर कधी ती तिच्या हाताने बनवलेला शिरा माझ्या घरी देऊन जायची. आमचा संवाद आता फक्त कामापुरता उरला नव्हता. आम्ही एकमेकांना सुख दुःख सांगू लागलो होतो. अशातच नोव्हेंबर महिना उजाडला. अमित एका मोठ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीला गेला होता आणि तो पुढचे 15 दिवस तरी परत येणार नव्हता. एक दिवस संध्याकाळी अचानक मुंबईत अवकाळी पाऊस सुरू झाला. ढग गडगडत होते आणि गार वारा सुटला होता. मला अचानक प्रियाची आठवण आली. मी तिला मेसेज केला, काय करतेस प्रिया, चहा झाला का? तिचा लगेच रिप्लाय आला, नाही, बाल्कनीत उभी आहे, वर येतोस का चहा प्यायला? खूप छान वातावरण झालंय. मी जास्त विचार न करता लगेच वर गेलो. तिने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी आत गेलो तर ती बाल्कनीत रेलिंगला धरून उभी होती. वारा तिच्या मोकळ्या केसांना हवेत उडवत होता. मी देशाशेजारी जाऊन उभा राहिलो. बाहेर पावसाचे थेंब जमिनीवर पडत होते आणि मातीचा तो सुगंध वातावरणात पसरला होता. मला पाऊस खूप आवडतो, ती आकाशाकडे पाहत अत्यंत हळूवार आवाजात म्हणाली. मलाही. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणालो. पाऊस पडताना असं वाटतं की जुन्या सगळ्या गोष्टी वाहून गेल्यात आणि आता काहीतरी नवीन सुंदर घडणार आहे. माझं हे वाक्य ऐकून तिने मान वळवली आणि माझ्याकडे पाहिलं. ऊस अंधुक उजेडात आमचे डोळे एकमेकांत गुंतले. त्या क्षणी आमच्या दोघांच्याही मनात एक सुप्त कंप उठला. एकाकीपणाने होरपळलेली दोन मनं एकमेकांच्या इतकी जवळ आली होती की जिथे शब्दांची गरज उरली नव्हती. मी तिचा हात हातात घेण्यासाठी पाऊल पुढे टाकणार होतो, पण माझ्या आतल्या विवेकबुद्धीने मला थांबवलं. राहुल, मर्यादा सोडू नकोस. ती अमितची पत्नी आहे. मनात एक भीतीची घंटा वाजली. मी स्वतःला मागे घेतलं आणि म्हणालो, चला, मी चहा करायला मदत करतो तुला. तीही थोडी सावरली आणि हसून आत गेली. तो नाजूक भावनिक वळण. दुसऱ्या दिवशी दुपारी मी लॅपटॉपवर काम करत बसलो असताना अचानक मोबाईलची स्क्रीन चमकली. प्रियाचा मेसेज होता. तिने लिहिलं होतं, राहुल, आज रात्री जेवायला माझ्याकडे येणार का? खूप दिवसांनी काहीतरी स्पेशल बेत केलाय.
एकटीला कंटाळा येतोय. तो मेसेज वाचून माझ्या वाक्याची धडधड वाढली. मनात एक अनामिक उत्सुकता आणि हुरहुर निर्माण झाली. मी न थांबता टाईप केलं, हो नक्कीच येईल मी. त्या रात्री मी जेव्हा 7व्या मजल्यावर प्रियाच्या फ्लॅटपाशी गेलो तेव्हा मनात एक वेगळी धाकधूक होती. मी बेल वाजवली आणि प्रियाने हसून दार उघडलं. तिने साधा निळा कुर्ता घातला होता. प्रियाने अगदी प्रेमाने ताट वाढलं. तिने मटर पनीरची भाजी, मऊ चपात्या, वरण भात आणि सोबत तिच्या हाताची विशेष गुळवणी घातलेली आमटी बनवली होती. आम्ही दोघे अगदी शांतपणे जेवू लागलो. जेवण आटोपल्यावर जेव्हा आम्ही हॉलमध्ये कॉफीचे कप घेऊन सोफ्यावर बसलो तेव्हा वातावरणातली शांतता अधिक गडद झाली. प्रियाने कॉफीचा घोट घेतला आणि अचानक विचारलं, राहुल, तुला कधी असं वाटतं का की तू तुझा वेळ माझ्यासाठी उगाच वाया घालतोस? मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, नाही प्रिया, उलट तुझ्याशी बोलल्यावर तुझ्यासोबत घालवलेल्या या काही क्षणामुळे मला वाटतं की माझ्या या एकसुरी आयुष्यातही काहीतरी जिवंतपणा उरला आहे. माझं हे बोलणं ऐकून प्रिया सांगू लागली, लग्नानंतर आयुष्य खूप सुंदर असेल असं वाटलं होतं. अमित वाईट माणूस नाही आहे. तो खूप जबाबदार आहे, पण तो इतका व्यस्त असतो की त्याला माझ्या मनाची अवस्था कधी समजतच नाही. कधी कधी या घरात एकटे बसून मला प्रश्न पडतो की मी खरंच त्याची अर्धांगिनी आहे की फक्त घराची काळजी घेणारी एक जबाबदारी. तिच्या आवाजातली ती वेदना थेट माझ्या मनाला भेटली. माझ्या नकळत माझा हात सोफ्यावर असलेल्या तिच्या हातावर गेला. मी तिचा हात हलकेच दाबला आणि म्हणालो, प्रिया, तू एकटी नाहीस. जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा फक्त हाक मार. मी नेहमीच तुझ्या सोबतीला असेन. त्या क्षणी आमचे डोळे पुन्हा एकदा भेटले. आमच्यात कोणतीही अशील भावना नव्हती, तर फक्त दोन एकाकी मनाची एकमेकांना मिळालेली ती भावनिक साथ होती. तिच्या हाताची ती ऊब माझ्या मनात एक वेगळी शांती निर्माण करत होती. मनात कुठेतरी अपराधी भावना डोकावत होती की आपण एका विवाहित स्त्रीच्या इतके जवळ जातोय. पण परिस्थिती आणि भावनांचा वेग इतका होता की आम्ही दोघेही त्या प्रवाहामध्ये वाहून गेलो होतो. विशाल हृदयाने घेतलेला निरोप. एकदा रात्री उशिरा, साधारण 11:30च्या सुमारास तिचा मेसेज आला, राहुल, खूप अस्वस्थ वाटते, झोप येत नाही, थोडा वेळ बोलूया का? मी मेसेज वाचताच वर गेलो. बाल्कनीचा दरवाजा उघडाच होता. प्रिया रेलिंगला टेकून शांतपणे आकाशाकडे पाहत उभी होती. मी तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. तिने माझ्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं. ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली, राहुल, ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं तो लांब आहे आणि ज्याच्या सोबतीत मनाला शांती मिळते तो आपला असू शकत नाही. हे जे आपल्यात सुरू आहे त्याला काय नाव देऊ मी? मी तिच्या केसांना हलकी स्पर्श केला. प्रिया, प्रत्येक नात्याला जगाने दिलेलं नाव असलंच पाहिजे असं नाही. आपण दोघेही आयुष्याच्या अशा वळणावर होतो जिथे आपल्याला एका खऱ्या मित्राची गरज होती. हे नातं जगाच्या चौकटी पलीकडचं आहे, पण शेवटी वास्तवाचा सामना करावाच लागतो. अमित येण्याची तारीख जवळ आली. फक्त 2 दिवस उरले होते. अमित येण्याच्या आदल्या संध्याकाळी मी शेवटचा तिच्याकडे गेलो. तिने दार उघडलं तेव्हा तिचे डोळे थोडे लाल झाले होते. उद्या अमित येत आहे राहुल, मी सोफ्यावर बसत अत्यंत जड आवाजात म्हणाली. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात हातात घेतला. मला माहीत आहे प्रिया, पण आपण जे काही दिवस जगलो ते आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी शिदोरी असेल. अमित चांगला माणूस आहे. तू तुझ्या संसारात सुखी राहावं असं मला वाटतं. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावरून खाली घसरला. ती म्हणाली, राहुल, तू मला काही दिवसात एक माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास दिला. मी हे कधीच विसरणार नाही. त्या रात्री आम्ही कोणतीही मर्यादा ओलांडली नाही, पण मनाच्या पातळीवर आम्ही एकमेकांना पूर्णपणे स्वीकारलं होतं. सकाळी मी जेव्हा तिच्या फ्लॅटमधून खाली आलो तेव्हा मनात एक विचित्र हुरहुर होती. दुसऱ्या दिवशी अमित आला. सोसायटीत पुन्हा नेहमीसारखं वर्दळ सुरू झाली. मी अमितला खाली पार्किंगमध्ये भेटलो. नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. तो हसून म्हणाला, थँक्स राहुल, मी नसताना प्रियाला काही अडचणी आल्या तर तू बघून घेतलंस. मी फक्त एक कृत्रिम हसू चेहऱ्यावर आणलं. त्यानंतर माझी आणि प्रियाची भेट जवळ थांबली. कधीतरी सोसायटीच्या लिफ्टमध्ये आमची नजरानजर व्हायची तेव्हा मी फक्त नजर खाली झुकून हलकीशी हसायची. नवे वळण, संकटात धावून आलेली मैत्री. प्रिया आणि माझ्या आयुष्यातला तो काळ संपून आता जवळपास 1 वर्ष उलटून गेलं होतं. मी पूर्णपणे माझ्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं. मला वाटलं होतं की आयुष्य या संत गतीने पुढं निघून जाईल,
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जून महिन्याचे दिवस होते. मुंबईत पावसाने नुकतीच हजेरी लावली होती. एक दिवस दुपारच्या वेळी मी लॅपटॉपवर काम करत बसलो असताना अचानक अमितचा फोन आला. त्याचा आवाज खूप थकलेला आणि चिंतेत असल्यासारखा वाटत होता. राहुल, तू घरीच आहेस का रे? मी सध्या कामानिमित्त नाशिकला आलोय आणि अचानक मुंबईत जोराचा पाऊस सुरू झालाय. मला प्रियाचा फोन आला होता. तिला अचानक खूप ताप आलाय आणि चक्कर येऊन ती हॉलमध्ये पडली होती. राहुल, प्लीज एकदा वर जाऊन बघशील का? अमितचं बोलणं ऐकताच माझ्या छातीत धडधड वाढली. अमित भाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच वर जातो. मी धावतच लिफ्टने 7व्या मजल्यावर गेलो. 702 नंबरच्या दारापाशी पोहोचलो तेव्हा दार टेकवलेलं होतं. मी आत गेलो. हॉलमध्ये सोफ्याच्या बाजूला प्रिया पडलेली होती. तिचा चेहरा तापाने लाल झाला होता. मी तिला सावरून सोफ्यावर नीट बसवलं. तू काळजी करू नको प्रिया, मी आहे ना इथे. मी तिला माझ्या गाडीत बसून जवळच्या मोठ्या हॉस्पिटलच्या OPDत घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की व्हायरल इन्फेक्शनमुळे अचानक तिचा रक्तदाब कमी झाला होता. त्यांनी तिला सलाईन लावलं. हॉस्पिटलच्या त्या शांत रूममध्ये बेड शेजारी असलेल्या खुर्चीवर मी बसून होतो. बऱ्याच महिन्यानंतर मी तिला इतक्या जवळून पाहत होतो. आज मनात कोणतीही चोरटी भावना नव्हती. आज मनात फक्त एक निखळ काळजी होती. साधारण 1.5 तासाने प्रियाला जाग आली. तिने हळूच मन वळून माझ्याकडे पाहिलं. आता कसं वाटते प्रिया? मी विचारलं. खूप बरं वाटते राहुल, थँक्स. तू वेळेवर आलास, ती हळूच म्हणाली. राहुल, 1 वर्ष झालं आपण एकमेकांशी साधं बोललोही नव्हतो. तुला राग आला होता का रे माझा? मी हसलो आणि म्हणालो, नाही प्रिया, अजिबात नाही. उलट मला या गोष्टीचा अभिमान होता की आपण दोघांनाही स्वतःला सावरलं. आज आपण एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये एक हक्काचा शेजारी आणि मित्र म्हणून उभे राहू शकतो. हे सर्वात सुंदर आहे. प्रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, आज मला तुझ्या सोबतीत जी सुरक्षितता जाणवली तीच माझ्यासाठी सर्वात मोठी शेदोरी आहे. थोड्याच वेळात अमित धापा टाकत हॉस्पिटलच्या रूममध्ये आला. प्रियाला सुखरूप पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. अमितने माझे दोन्ही हात हातात घेतले. राहुल, आज तू माझ्या गैरहजेरीत माझ्या कुटुंबाला सांभाळलंस. थँक्स हा शब्द खूप लहान आहे यार तुझ्यासाठी. मी अमितच्या खांद्यावर हात ठेवला. अमित भाई, नका ना लाजू असं. आपण एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. भावाने भावाच्या मदतीला येण्यास कसला थँक्स? विश्वास आणि आदराचा गोड शेवट. प्रियाच्या त्या आजारपणानंतर आमच्या तिघांच्या नात्यातही खूप मोठा पण सकारात्मक बदल झाला. आता 702 नंबरचा फ्लॅट आणि माझा फ्लॅट यांच्यातली ती जुनी भीती पूर्णपणे नष्ट झाली होती. अमितच्या मनात माझ्याबद्दलचा आदर खूप वाढला होता. त्या घटनेला आता आणखी काही महिने उलटून गेले होते. एक दिवस दुपारी अमितचा मला फोन आला. राहुल, आज संध्याकाळी प्रियाचा वाढदिवस आहे. आम्ही घरातच एक छोटीशी पार्टी ठेवली. संध्याकाळी 8 वाजता वर ये. मी संध्याकाळी माझं काम लवकर आटपलं. प्रियासाठी तिच्या आवडीचा एक प्रसिद्ध लेखकाचा नवीन कथासंग्रह विकत घेतला आणि बरोबर 8 वाजता 702 नंबरच्या फ्लॅटची बेल वाजवली. दार अमितनेच उघडलं. आत गेल्यावर पाहिलं तर प्रियाने एक सुंदर पैठणी साडी नेसली होती. हॅपी बर्थडे प्रिया. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि ते पुस्तकाचं गिफ्ट तिच्या हातात दिलं. गिफ्ट पाहता तिचे डोळे चमकले. थँक्स राहुल. तुला कसं कळलं की मला हेच पुस्तक हवं होतं? त्यानंतर प्रियाने केक कापला. तिने पहिला तुकडा अमितला भरवला आणि दुसरा तुकडा अत्यंत आपुलकीने माझ्या तोंडापाशी आणला. त्या रात्री आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं. जेवणानंतर नेहमीप्रमाणे आम्ही बाल्कनीत कॉफी घेऊन उभे राहिलो. थंडीचा वारा सुटला होता. अमित माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, राहुल, आज मी खूप समाधानी आहे रे. सेलच्या या जॉबमुळे मला घरात वेळ देता येत नाही याची मला नेहमी खंत असायची. पण तू आल्यापासून तुझी ही मैत्री आणि शेजारधर्मामुळे प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं. आता मला बाहेरगावी असतानाही घरातली काळजी वाटत नाही. अमितचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात एक समाधानाची लहर आली. मी प्रियाकडे पाहिलं. तीही कॉफीचा कप हातात धरून आमच्या दोघांकडे अत्यंत कौतुकाने पाहत होती. तिच्या डोळ्यात आता तो जुना एकाकीपणा नव्हता, तर आपल्या संसाराबद्दल आणि या निखळ मैत्रीबद्दल कृतज्ञता होती. मी अमितला म्हणालो, अमित भाई, नाती ही कधी कधी रक्ताची नसतात, पण ती वेळेवर धावून येतात. तुम्ही मला लहान भाऊ मानलं, यातच सगळं आलं. त्या रात्री जेव्हा मी माझ्या घरी खाली आलो तेव्हा मला एक खूप मोठी प्रगल्भता जाणवली. माणसाच्या आयुष्यात भावनाचे अनेक उतार चढाव येतात. कधीकधी एकटेपणामुळे
किंवा परिस्थितीमुळे पावलं चुकीच्या दिशेने पडू शकतात. पण जर वेळीच विवेक जागा राहिला तर त्या अथांग भावनांना एक सुंदर दिशा देता येते. आम्ही जर त्या काही मर्यादा ओलांडली असती तर कदाचित आज अमितचा हा संसार उद्ध्वस्त झाला असता. पण आम्ही दूर राहूनही एकमेकांच्या मनाचा आदर केला आणि आज त्याचे परिणाम इतके सुंदर होते. आजही जेव्हा मी 702 नंबरच्या फ्लॅटकडे पाहतो तेव्हा मला जाणीव होती की प्रेम म्हणजे नेहमी कोणावर तरी हक्क गाजवणं किंवा कोणाला तरी मिळवणं नसतं. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख पाहणं. प्रिया माझ्या आयुष्यात आली. तिने मला एकटेपणापासून बाहेर काढलं आणि मी तिला तिच्या आयुष्यात स्थिरावण्यास मदत केली. आमचे किनारे कधीच एकत्र येणार नव्हते, पण या दोन किनाऱ्याच्या मध्ये असलेली ती मैत्रीची नदी आज अत्यंत शांतपणे आणि पवित्रपणे वाहत होती. प्रिया आणि अमित, तुम्ही दोघे नेहमी असे सुखी राहा, हीच या किनाऱ्याची देवाकडे प्रार्थना आहे. धन्यवाद.